पाकिस्तानला चारीमुंड्या चित करणाऱ्या भारतीय जवानांचं आधी पंतप्रधान मोदींनी मनोबल उंचावलं। त्यानंतर संरक्षण मंत्रीही राजनाथ सिंग काश्मीरमध्ये पोहोचले। अधिकाऱ्यांनी जवानांची भेट घेत संरक्षण मंत्र्यांनी त्यांच्या धडाकेबाज कामगिरीची दखल घेत पाठीवर शाबासकीची थाप दिली। यावेळी राजनाथ सिंहांनी खोटारड्या पाकिस्तानचे दावे खोडून काढत पाकिस्तान पुन्हा एकदा त्यांना इशाराही दिला। पण दुसरीकडे पाकिस्तानमध्ये काय चित्र आहे जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भारताच्या विजयी योद्ध्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप। भारत माता की जय! भारत माता की जय! आपने इतिहास रच दिया। संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांकडून भारताच्या सैनिकांचं कौतुक। उन्होंने भारत के माथे पर वार किया, हमने उनकी छाती पर वार किया है और छाती पर घाव किया है। संपूर्ण जगाला भारतीय पराक्रमाचा संदेश देणारी ही दोन दृश्य। दुसरीकडे पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सैनिकांची भेट घेतली तेव्हाची ही दृश्य। सैनिकांचा उत्साह वाढवायला आलेत की सांत्वन करायला, असा प्रश्न कुणालाही पडेल। सियालकोट जवळच्या पसरूर लष्करी तळावर त्यांनी रणगाड्यावर चढून पाकिस्तानी सैनिकांशी संवाद साधला। मात्र सैनिकांचा उत्साह वाढवण्याऐवजी इथेही भारताला पोकळ धमक्या देत त्यांनी तोंडाच्या वाफा दवडल्या। ये सुन मेरी बात कान खोल के कि अगर आपने हमारा पानी बंद करने का सोचा भी तो फिर वो रेड लाइन है, फिर वाकई खून और पानी फिर इकट्ठा नहीं बहेगा। पाकिस्तानी सैन्यानं भारताकडून तुफान मार खाल्लाय। त्याचे पुरावेही भारताने पत्रकार परिषद घेऊन जगासमोर सादर केले। पराभूत सैनिकांची देहबोली काय असते हे पाकिस्तानी सैन्याची दृश्य पाहिल्यानंतर वेगळ्यानं सांगण्याची गरज नाही। ही दोन दृश्यच खूप काही सांगतायत। पाकिस्तानी सैन्याला तुफान मार दिल्यावर भारतीय सैनिकांचा उत्साह स्पष्ट दिसतोय। पंतप्रधान मोदी भेटीसाठी आल्यावर सैनिकांनी केलेला एकच जल्लोष। पंतप्रधानांची सैनिकांच्या पाठीवर थाप विजयाची ग्वाही देते। तर दुसरीकडे पाकिस्तानी सैनिक पराभवामुळे खांदे पाडून त्यांच्या पंतप्रधानांसमोर उभे राहिले। भारतीय आक्रमणासमोर त्यांची झालेली मानहानी चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसत होती। विशेष म्हणजे दोन्ही पंतप्रधानांनी सैनिकांशी बोलताना केलेल्या शब्दांचा वापर, त्याचा आशय हेही खूप महत्त्वाचं आहे। भारताच्या पंतप्रधानांनी विजयी सैनिकांचा गौरव केला तर पाकिस्तानी पंतप्रधान केवळ पोकळ धमक्या देत राहिले। आप सभी ने कोटि कोटि भारतीयों का सीना चौड़ा कर दिया है। हर भारतीय का माथा गर्व से ऊंचा कर दिया है। आपने इतिहास रच दिया है। ये सुन मेरी बात कान खोल के कि अगर आपने हमारा पानी बंद करने का सोचा भी तो फिर वो रेड लाइन है, फिर वाकई खून और पानी फिर इकट्ठा नहीं बहेगा। आदमपूर एअरबेसवर मारा करून भारताची S-400 सिस्टीम नष्ट केल्याचा दावा पाकिस्तानने केला होता। पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात अगदी सुस्थितीत असलेला भारताचा हवाई तळ, त्यावरची S-400 सिस्टीम, MiG-29 विमान दिसत होतं। तर भारताने मारा केलेल्या पसरूर तळावर पाकिस्तानला पंतप्रधानांना उभं राहण्यासाठी कॅमोफ्लॅज केलेले रणगाडे आणावे लागले। उद्ध्वस्त तळ, तळाकडे जाणाऱ्या रस्त्यांची दुर्दशा पाहता 10 मे या दिवशी इथे काय हलकल्लोळ उडाला होता हे दिसून येत आहे। त्यामुळे पराभूत सैनिकांसमोर खुशारक्या मारून पाकिस्तानी पंतप्रधानांनी नेमकं काय साधलं हे त्यांचं त्यांनाच माहिती। मात्र या कॉपी पेस्ट करण्याच्या हव्यासामुळे जगात पुन्हा एकदा पाकिस्तानचं हसं झालंय। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।